शीतल नागनाथ कांबळे, राहणार न्यू पाचापेठ, अण्णाभाऊ साठे नगर, सोलापूर. माझी 4 व्हीलर गाडीमध्ये फसवणूक झाल्याबद्दल मी बोलत आहे. मी 4 व्हीलर गाडी अक्कलकोटचे राहणार किसन जाधव व नागेश जाधव यांच्याकडून 2022 रोजी मी घेतली होती आणि 2007 ची गाडी असल्यामुळे मला त्यावरती लोन झालं नाही. 6 महिन्यात परतफेड करायची होती. मी 6 महिन्यात त्यांची परतफेड केले. परतफेड केल्यानंतर फोन पे द्वारे थोडे पाठवले, रोख कॅश थोडे दिले. फोन पे द्वारे 1,14,000 पाठवले आणि बाकीचे रोख कॅश त्यांना नेऊन दिले मी. आणि काय थोडे पैसे ते लोक माझ्या घरी येऊन घेऊन गेल्यात. आणि 1.5 वर्ष गाडी माझ्याकडे होती. 1.5 वर्ष इनोवा गाडी होती आणि 1.5 वर्ष माझ्याकडे होती. वारंवार मी त्यांना नावावर करण्यासाठी विचारले असता पहिला माझे कागदपत्र घेऊन गेले की आधार कार्ड, पॅन कार्ड माझं घेऊन गेले. मग 1-2 महिन्यांनी म्हणले की लेडीच्या नावावर गाडी होत नाही आणि परत माझ्या मुलाचं घेऊन गेले. मुलाचं घेऊन गेल्यावर पण तसंच टाळामटाळ केले. आरटीओला गाडी पण घेऊन गेले आणि मुलाला पण घेऊन गेले. पण तिथं काय साहेब नाही, रजेवर आहेत म्हणून आम्हाला वापस पाठवून दिले. मग मी गाडीसाठी वारंवार विचारत असताना आम्हाला कोर्टापाशी म्हणलं नोटरी तर करून द्यायला पाहिजे आम्हाला गाडी. मग नोटरी करायसाठी कोर्टापाशी पण घेऊन गेले. मग तिथं पण म्हणले की तुम्ही गाडीला खर्च केलेला आहे आणि मालक जास्त पैसे मागत आहे, त्याकरता एक 8-15 दिवस तुम्ही थांबा, मी परत नोटरी करून देतो म्हणले. मग तिथून गाडीचा एसी पूर्णपणे बंद पडला. मग मी सोलापूरमध्ये 2-3 ठिकाणी विचारले असता त्या गाडीचा एसी काही बनला नाही, गाडी एकदम जुनी असल्यामुळं. मग मी परत त्यांना विचारले गाडीचा एसी असा पूर्णपणे बंद पडलेला आहे. मग त्यांनी काय म्हणल्या ठीक आहे मी बनवून देतो म्हणून डिसेंबरमध्ये माझ्याकडून गाडी घेऊन गेल्यात. मग 2 महिने झाले मी गाडीची विचारणा केली. म्हणले की माझ्या गाडीचं काय झालं, मला गाडी माझी परत द्या. तर मला डायरेक्ट म्हणतात की मी 1,30,000 गाडी विकली आणि कुठं जायचंय जा, मी गाडी देत नाही. आणि परत मला म्हणतात की तुला आणि तुझ्या मुलांना हातपाय तोडून बडवत कल्याण शेट्टीच्या ऑफिसमध्ये आणून बसवतो, नावाचा नागेश जाधव नाही, अशी मला धमकी देतात. आणि सदर बाजार चौकीला कंप्लेंट द्यायला गेले. 15 दिवस मला त्यांनी पळवले. लास्टला सीपी सरांच्या दबावाखाली परवा दिवशी FIR दाखल झाली. पण FIR दाखल झाली, मला सीपी सरांनी मदत केली. पण आता मी मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती करते की लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांना अटक झाली पाहिजे आणि योग्य ते मला न्याय भेटला पाहिजे.